इथेनॉल निर्मितीवरील बंदीची अट ही केंद्र सरकारकडून काही प्रमाणामध्ये शिथिल करण्यात आलेली आहे। 17 लाख टनांपर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यासाठी आता मुभा दिली गेली आहे। तर बी श्रेणीतील मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय, केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालयाचे सचिव यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे इथेनॉल निर्मितीवर जी बंदी घातली गेलेली होती ती आता काही अंशी हटवली गेली आहे, काही प्रमाणावर शिथिल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, महत्त्वाचा निर्णय आहे, शेतकऱ्यांना याचा किती फायदा होणार आहे? यामिनी, आपल्याला माहित आहे की 7 डिसेंबरला ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी सरकारने बंदी घातली होती आणि तीच बंदी आता अनेक कारखानदारांच्या आणि शेतकरी संघटनांच्या आणि विविध मंत्र्यांनी खरं तर जाऊन केंद्र सरकारची भेट घेतली होती आणि त्या विरोधानंतर खरं तर हा बंदीचा निर्णय काही प्रमाणात मागे घेऊन त्यामध्ये थोडीशी शिथिलता दिलेली आहे। खरं तर 17 लाख टनापर्यंतच आता साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यासाठी कारखानदारांना ही मुभा दिलेली आहे। त्यामुळं कारखानदारांना तर ही दिलासादायक बातमी आहे, शिवाय शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायक बातमी आहे, कारण कारखानदारांना इथेनॉल निर्मितीपासून थोडं मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असतं आणि म्हणूनच या निर्णयाला विरोध जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्या विरोधानंतरच आता हा निर्णय जो आहे तो मागे घेण्यात आलाय। काही प्रमाणात इथेनॉल निर्मिती करण्यासाठी मुभा देखील दिली असली तरी त्याला लिमिटेशन देखील घातले गेले, त्यामुळं काही प्रमाणात दिलासाच हा आताच्या घडीला म्हणावा लागेल। यामिनी, अगदी शेखर, मात्र याआधी जर आपण पाहिलं इथेनॉलची निर्मिती होत होती ती ऊसाच्या रसापासून होते, मात्र आता ज्या पद्धतीची मुभा देण्यात आली आहे त्याचा नेमका काय फायदा आहे आणि यामध्ये फरक काय आहे? यामिनी, आता जी याला मुभा देण्यात आली ती 17 लाख टनाची मर्यादा घालून देण्यात आली आहे। म्हणजे एकीकडे साखरेचं उत्पादन घटेल म्हणूनच सरकारनं ही भीती व्यक्त करत हा निर्णय जो घेतला होता, तशा पद्धतीची माहिती दिली होती। मात्र पुन्हा एकदा कारखानदारांनी जाऊन भेट घेतली, अनेक कारखानदारांनी याला विरोध देखील केला होता, त्याबाबतच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या होत्या आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन घटू नये हा निर्णय घेत असताना आणि म्हणूनच हा निर्णय जो आहे तो आता मागे घेतला। खरं तर साखरेचं उत्पादन गेल्या काही दिवसांपासून घटेल अशाच पद्धतीची माहिती जी ती मिळत होती, कारण ऊसाचं प्रमाण देखील राज्यात आणि देशात काही प्रमाणात कमी झालेलं आहे आणि म्हणून हा निर्णय घेतला होता। मात्र अनेकांच्या विरोधानंतर आता हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे। यामिनी, अगदी, मात्र शेखर, आपण पाहिलेलं होतं ज्या वेळेला ऊसापासून इथेनॉलच्या निर्मितीवर बंदी घातली गेलेली होती त्यावेळेला लोक मक्यासारख्या पिकाकडे सुद्धा वळलेले होते इथेनॉल निर्मितीसाठी। नक्कीच मक्यासारख्या उत्पादनाकडे देखील वळले होते, मात्र कोल्हापूर, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी जो आहे तो ऊसाच्याच माध्यमातून आजपर्यंत शेती करत आलेला आहे। मोठ्या प्रमाणात ऊसाचं पीक जे आहे ते या पश्चिम महाराष्ट्रात घेतलं जातं। शेखर, मी अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टी जी, एक महत्त्वाचा निर्णय आलेला आहे, जी बंदी घातली गेलेली होती ती आता काही अंशी शिथिल करण्यात आली आहे आणि मोलॅसिस पासून इथेनॉलच्या निर्मितीसाठी परवानगी दिली आहे। मोलॅसिस आणि बीएव्ही मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मितीला आधीच परवानगी दिलेली होती, परंतु ऊसाचा रस आणि सिरप पासून जे इथेनॉलचं उत्पादन होतं त्याच्यावर केंद्र सरकारनं बंदी घातलेली होती। नेमका आदेश कसा निघतोय हे बघावं लागेल, परंतु जर ऊसाच्या रसापासून आणि सिरप पासून इथेनॉलच्या उत्पादनाला परवानगी दिलेली असेल तर या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे, कारण यासाठी साखर कारखान्यांनी बरीच मोठी भांडवली गुंतवणूक केलेली होती आणि केवळ साखर कारखान्यांचा नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचाही त्याच्यामध्ये फायदा होणार होता, कारण ऊसाच्या रसापासून साखर तयार करण्यापेक्षा इथेनॉल तयार केलं तर इथेनॉलला प्रति लिटर 65 रुपये भाव मिळतो आणि याचा जर विचार केला तर साखर कारखान्याकडे पैसे ज्यादा उपलब्ध होतात आणि पर्यायानं ऊस उत्पादकांना ज्यादा दर द्यायला कारखान्यांना शक्य होतं आणि त्यामुळं जसं साखर उद्योगातून ही बंदी उठवावी अशी मागणी होती तशी शेतकऱ्यांची सुद्धा होती, कारण आज आम्ही FRP पेक्षा ज्यादा मागणी जी करतोय
ते इथेनॉलच्या उत्पादनातून मिळालेल्या पैशामुळेच करतोय. तेव्हा सरकारनं जर विनाअट पूर्णपणे बंदी उठवली असेल तर त्याचं स्वागतच असतं. अगदी. मात्र राजू शेट्टीजी, यासोबतच एक मर्यादा घालून दिली गेली आहे. 17 लाख टनांपर्यंत इथेनॉल निर्मितीसाठी ही मुभा आहे. त्याकडे कसं बघताय? ना, अशी मर्यादा घालायची काही गरज नव्हती, कारण यावर्षी उत्पादन थोडंसं वाढलं असतं. परंतु सुरुवात तरी झाली. पुन्हा 1 महिन्यानंतर शासनानं आढावा घ्यावा, कारण यावर्षी साखरेचं होणारं उत्पादन ही अतिशय जेवढी गरज आहे तेवढेच उत्पादन होणार आहे, म्हणून सरकारनं कदाचित सावधगिरीचा उपाय म्हणून ही अट घातली असावी. परंतु काही अंशी सुरुवात झाली, याचं स्वागतच केलं पाहिजे. सरकारनं एक काम केलं पाहिजे, रासायनिक खतावरची सबसिडी वाढवून खतं सहज उपलब्ध होतील आणि स्वस्तात उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. कारण जर गेल्या वर्षीचं ऊसाखालचं क्षेत्र आणि या वर्षीचं ऊसाखालचं क्षेत्र जर तपासलं आपण तर फारसा फरक पडत नाही, पण उत्पादन घातलेलं आहे. त्यासाठी रासायनिक खताच्या माध्यमातून उत्पादन वाढवणं हा उपाय केंद्र सरकारने करायला पाहिजे. ठीक आहे, अगदी धन्यवाद राजू शेट्टीजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली यासाठी. तर आताची मोठी बातमी आपण बघतोय. इथेनॉल निर्मितीबद्दल जी बंदी घालण्यात आलेली होती ती अट आता काही अंशी शिथिल करण्यात आलेली आहे. 17 लाख टनांपर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर केला जाऊ शकतो आणि बी श्रेणीतील मोलॅसिस पासून आता इथेनॉलच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारनं ही परवानगी दिलेली आहे.